नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबादेत तुर्तास कडक लॉकडाऊन नाही असा खुलासा करीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला जिल्हा प्रशासनाच्या कामाचा आढावा। शासन निधीतून तयार करणाऱ्या रस्त्यासाठी पालकमंत्र्यांकडून मनपाला डेडलाईन। भाजपने आता जिल्हा प्रशासनावर साधला निशाणा। कोरोना कारवाई दरम्यान भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। आता सविस्तर बातम्या। कोरोना संसर्गाच्या प्रमाणात उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हा प्रशासनास दिले। जिल्ह्यात कोरोना संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे निर्देश उद्योग खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई हे बोलत होते। बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यंत्रणा प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना चांगले उपचार मिळालेच पाहिजे, त्यासाठी आवश्यक ते सर्व करणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने रुग्णांचे वेळेत निदान होईल, संसर्गाला जागीच रोखण्यासाठी भरीव प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र 500 पर्यंत वाढवून 10,000 पर्यंत चाचण्यात वाढ करावी। शहरी ग्रामीण सर्व ठिकाणी पर्याप्त खाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात। तसेच ज्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या ठिकाणी अधिक सतर्कतेने बंधने वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणावी। औषधांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात ठेवावी। तसेच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवावे। जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे ही समाधानाची बाब असून वाढीव व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच ते प्राप्त होतील असे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले। कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार उत्पन्न बंद होणे ही शासनाची भूमिका आहे। शासन आवश्यक निधीसह सर्व प्रकारचे सहाय्य जिल्ह्याला उपलब्ध करून देईल असेही देसाई यावेळी म्हणाले। यावेळी विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली। शहरात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरत आहे। पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊन लागणार नसल्याचे जाहीर केले। बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली। लसीकरण हे वाढवावं याची आपण व्यवस्था करतो आहोत। या बाबतीत मी आरोग्य मंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली आणि त्याच्यातले जे काही नियम आहेत ते थोडे शिथिल करून केंद्र कशी वाढवता येतील लसीकरणाची, कारण आता लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे, पण ती लस लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना टोचण्याचं काम आहे, त्याचा वेग वाढवावा लागेल आणि तशा प्रकारच्या काही गोष्टींमध्ये सवलती देण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे आणि आरोग्य मंत्र्यांनी तशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ताबडतोब लसीकरण आता वाढवण्यात येते। चाचण्या ज्या घेतल्या जातात त्या सुद्धा वाढवत आहोत, कारण चाचण्यातूनच आपल्याला हा संसर्ग कसा होतोय, कुठे होतोय, तिथं कसा रोखावा याचा अंदाज येऊ शकतो। ह्या सगळ्यांमध्ये दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आहेत की फक्त अशी आहे की जवळजवळ 85% रुग्ण आमचे आढळत आहेत, त्यापैकी 85% रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही आणि त्यांना तसा त्रास होत नाही असं कळतं आणि त्यामुळे बरेचसे रुग्ण हे होम क्वारंटाईन, घरी राहणं किंवा आयसोलेशन मध्ये राहणं हे पसंत करतात आणि ज्यांना लक्षण आहे ते मात्र रुग्णालयामध्ये दाखल करावे लागत आहेत। त्याचबरोबरीनं आपल्या या जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा सुद्धा अत्यंत कमी आहे आणि तो 0.93% म्हणजे 1% हा दर कमी आहे। ही जरी दिलासा देणारी गोष्ट वाटत असली तरी सुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखला गेला पाहिजे, तो वाढला नाही पाहिजे, लोक आजारी कमी पडली पाहिजे हेच आपलं उद्दिष्ट असल्यामुळे त्या दृष्टीने
पद्धतीनं आम्ही तयारी सुरू केलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या सुद्धा सूचना आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे काही तक्रारी असतील तर त्या दूर करणं आणि अधिक सुविधा वाढवणं हे कामाला हात घातलेला आहे. रुग्णसंख्येत ही झपाट्यानं होणारी वाढ लक्षात घेऊन आपल्या आरोग्य विभागानं संपूर्ण लॉकडाऊन करा अशा प्रकारची सूचना केली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये, नांदेड सारख्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. आम्ही मात्र आटोकाटीने असा प्रयत्न करतो की लॉकडाऊनचा त्रास हा पुष्कळ लोकांना होतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन न करता बंधनं लावून किंवा आठवड्याच्या अखेरीला लॉकडाऊन करून रात्रीचं लॉकडाऊन करून कशा रीतीनं कोरोना संसर्ग रोखता येईल याचेच आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आरोग्य विभागाचा मात्र एकंदर याचा जो वेग आहे रुग्ण दुप्पट होण्याचा तो लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचला अशा प्रकारची त्यांनी सूचना केली आहे. त्याच्यावर सर्वजण आम्ही विचार करत आहोत आणि राज्य शासनातल्या संबंधित मंडळींचं विशेष करून आरोग्य विभागाचं या बाबतीतलं अंतिम मत लक्षात घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल. परंतु जे रुग्ण येत आहेत त्यांना सुविधा मिळावी, आरोग्याची सुविधा मिळावी, बेड मिळावी, त्यांची कोणती आबाळ होऊ नये याची मात्र दक्षता पूर्णपणे जिल्हा प्रशासनाकडून शहराकडून घेतली जाईल याची मात्र आम्ही या ठिकाणी खात्री व्यक्त करत आहोत. तरुणीच्या मृत्यू प्रकरणी 2 वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. महाविद्यालयीन तरुणी आकेफा मेहरीन हिच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर 2 वर्षानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटेवर निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत असल्याचा दोषारोप पत्र दाखल करण्यात आला. या प्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. के मौत के बाद मैं पुलिस स्टेशन चक्कर मारते रहा, चक्कर लगाते रहा. फिर बाद में मैं पुलिस वालों को बोलता भी रहा कि भाई केस का क्या हुआ, केस का क्या हुआ. तो मेरी हरासमेंट करते रहे, मुझे परेशान करते रहे और यहाँ तक कि मुझे वहाँ के पुलिस वालों ने यहाँ तक कि बोला कि तुम्हारे ऊपर केस बुक कर दिया ज़्यादा अगर चक्कर मारेंगे तो 2-2, 3-3 घंटे, 4-4 घंटे मुझे बैठना पड़ा वहाँ पर हर बारी में. फिर भी मुझे कोई इंसाफ की ये नज़र नहीं आ रही थी. 1.5 साल की चक्कर मारने के बावजूद भी मुझे इंसाफ नहीं मिला था. उसके बाद मैं एडवोकेट शेख साहब के पास जाके उनसे रब्ता करके डायरेक्टली हाई कोर्ट में पिटीशन दाखिल कर की. इस पूरे मामले में मुझे कई सारी परेशानियों का सामना करना पड़ा, कई सारी दिक्कतें आई, पर इसमें मेरी जो हिम्मत बांधे रखी, इसमें मुस्लिम ही नहीं बल्कि गैर मुस्लिम भाई भी है, जिसमें दलित, हिंदू, ये भाइयों ने भी मेरी हौसला अफजाई की, इसमें मेरी मदद की और मुझे इस केस में बने रहने दिया और बने रहने के बाद मेरी हिम्मत को टूटने नहीं दिया. आज जो फैसला आया है इससे तो मेरी बच्ची वापस तो नहीं आ सकती है, पर एक दिली सुकून ये महसूस करता हूँ कि इंसाफ मिलने की उम्मीद है. 23 अप्रैल 2019 को दोपहर के 2 बजे के आसपास हम वहाँ से गुजर रहे थे. तभी अचानक संतोष पाटे आरोपी संतोष पाटे की कार आई, उस आकिफा मेहरीन को डैश दिया. आकिफा मेहरीन डैश लगने की वजह से सड़क पर गिर गई. संतोष पाटे ने, और गिरने के बाद उसको ज़्यादा चोट नहीं आई. संतोष पाटे ने गाड़ी से उतर के लड़की को देखा, वापस गाड़ी में बैठे और लड़की के सर के ऊपर से गाड़ी लेकर चले गए. फिर उसके बाद दवाखाना, उसके बाद हमने बच्ची को उठाए, हमारी गाड़ी में डालकर उसको घाटी हॉस्पिटल लेकर गए. घाटी हॉस्पिटल लेकर जाने के बाद हमने एडमिट किए, फैमिली को फ़ोन किए. फिर उसके बाद पता चला दूसरे दिन पेपर में कि दौरान इलाज बच्ची की डेथ हो गई. ये केस इसलिए भी ख़ास है कि इस केस में एक्सीडेंट तो बहुत सारे होते हैं, लेकिन इस केस में ये था कि एक पुलिस ऑफिसर ने एक तालिबा को, एक स्टूडेंट को अपनी गाड़ी से जो है डैश दे के उड़ाया और उसके बाद जो है उसको दवाखाना पहुंचाने के बजाय और उसको मेडिकल रिलीफ देने के बजाय वो उसको कुचल कर चला गया, जिसकी वजह से उसकी मौत वाक़ई हो गई. और इस चीज़ को लेकर ही, हादसे तो बहुत होते हैं, लेकिन इस चीज़ को लेकर ही जो है
महरीन के जो पेरेंट्स थे और उनके जो साथी थे और उनके जो काबिल वकील थे एडवोकेट सईद शेख, इन्होंने हाई कोर्ट की मारिफत जो है इस केस को आगे बढ़ाया और इस केस को आज इस तरीके तक जो फैसला आया है कि इसमें जो है मुलजिम को तफ्तीश हुई है। और पुलिस का एक दूसरा चेहरा आया जब हाई कोर्ट ने हुक्म दिया, जनाब मोहतरम निखिल गुप्ता साहब पुलिस कमिश्नर ऑफ औरंगाबाद, तो इन्होंने इस दिशा में सही तफ्तीश की और गैर जानिबदाराना इन्होंने तफ्तीश की। और जनाब भापकर साहब ACP साहब ने भी जो है उनके साथ पूरा ताउन करते हुए इन्होंने अपने ही डिपार्टमेंट के साथ शफाफियत के साथ इसकी तहकीक करके जो लोग कल्प्रिट थे इसके अंदर उनको जो है अंजाम तक पहुंचाया। अनीश शेख यांनी गुरुवारी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनीश शेख यांची 3 वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे। गुरुवारी अनीश शेख यांनी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला। कार्यभार स्वीकारल्यानंतर महसूल वाढीसाठी काम करणार असून बोर्डाचे कामकाज सुधारण्यासाठी लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावू नये असे आवाहन काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी केले। है कि अभी कोरोना जो लास्ट स्टेज जो था उसकी एक दहशत बहुत थी, इसलिए लॉकडाउन में लोग कंट्रोल भी होते थे कि भाई लॉकडाउन लगा है और दुकानें बंद रख रहे हैं। पर अभी की पोजीशन ये है कि लॉकडाउन के फेवर में कोई है नहीं, ना आप जनता है ना व्यापारी है। तुम उद्योगों को छोड़ देते, इंडस्ट्री चलने दो, व्यापारियों ने क्या क्या ये सवाल आता कि जिनकी रोजी रोटी है, रिक्शा वाले रहो, गाड़ी वाले रहो, हाथ गाड़ी वाले रहो, जिनकी रोजी रोटी जो मार्केट यार्ड पे डिपेंड है, मंडी पे डिपेंड है, फल भाजी वाले हैं, इन्होंने कहाँ जाना। इसलिए लॉकडाउन ही कोई पर्याय नहीं है। जो अभी चल रहा है सैटरडे संडे लॉकडाउन वैसे भी जाहिर किया है। एक समय तुम कम कर सकते भाई, सवेरे 9 बजे से लेके 5 बजे तक दुकान खुली रखो, 6 बजे तक खुली रखो, ये टाइप से तुम कर सकते। पर लॉकडाउन अगर पूरा करेंगे तो लास्ट ईयर बहुत हाल लोगों को बेकार हुई, बिजनेस पे इफेक्ट हुआ, बिजनेस से ज़्यादा आम जनता पे इफेक्ट हुआ, जो काश्तकार है उन पे इफेक्ट हुआ, भाजी पाला बेचने को मार्केट में नहीं आ पाए, जो हमारी काम करते उन पे इफेक्ट हुआ, जो रिक्शा चलाते उन पे इफेक्ट हुआ। जो आम जनता है, ये आम जनता की हालत हमने सबने देखी है कि लोगों ने कम से कम उनको मदद करे, इसलिए वो समय निकल चुका है। पर आज वो मदद करने की मेंटेन ना लोगों की रहेंगी ना कोई काम के वास्ते जा पाएगा, इसलिए लॉकडाऊन के हम बिल्कुल फेवर में नहीं आहे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। सार्वजनिक सूचना, छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि कार्यालय में जल्द से जल्द जमा कराएं। कर वसूली का कार्य दिनांक 1 मार्च 2021 से दिनांक 31 मार्च 2021 तक छावनी परिषद के कर्मचारियों के द्वारा किया जाएगा। अगर कोई मालमत्ता धारक दिनांक 31 मार्च 2021 तक बकाया राशि भरने में असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी अधिनियम 2006 की धारा 100 पहली अनुसूची के अनुसार कार्रवाई की जाएगी और छावनी क्षेत्र के सभी दुकानधारकों को सूचित किया जाता है कि वर्ष 2021-22 के लिए ट्रेड लाइसेंस निकालने हेतु छावनी परिषद के ई-छावनी पोर्टल पर ऑनलाइन ट्रेड लाइसेंस आवेदन फॉर्म भरे और छावनी परिषद को सहकार्य करे। विक्रांत मोरे, मुख्य अधिशासी अधिकारी, औरंगाबाद, छावनी परिषद।
शहरियान औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी। तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्लाह खान और मोहम्मद सिराजुद्दीन, मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के ज़ेरे इंसराफ सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है। शहरियान व सारिफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें। मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और AR बॉम्बे कलेक्शन। हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शहरातील रस्त्यांची कामे मे अखेरपर्यंत करावीत असे निर्देश पालकमंत्र्यांनी मनपा प्रशासनास दिले। जिल्ह्यात कोरोना संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे निर्देश उद्योग खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई हे बोलत होते। बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना चांगले उपचार मिळालेच पाहिजे, त्यासाठी आवश्यक ते सर्व करणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने रुग्णांचे वेळेत निदान होईल, संसर्गाला जागीच रोखण्यासाठी भरीव प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र 500 पर्यंत वाढवून 10,000 पर्यंत चाचण्यात वाढ करावी। शहरी ग्रामीण सर्व ठिकाणी पर्याप्त खाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात। तसेच ज्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या ठिकाणी अधिक सतर्कतेने बंधने वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणावी। औषधांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात ठेवावी, तसेच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवावे। जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे ही समाधानाची बाब असून वाढीव व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच ते प्राप्त होतील असे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले। कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार उत्पन्न बंद होणे ही शासनाची भूमिका आहे। शासन आवश्यक निधीसह सर्व प्रकारचे सहाय्य जिल्ह्याला उपलब्ध करून देईल असेही देसाई यावेळी म्हणाले। यावेळी विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली। शहरात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरत आहे। पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊन लागणार नसल्याचे जाहीर केले। बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली। जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या नावाखाली भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत लावण्यात आला आहे। एकीकडे वाढत्या पेशंटला सहारा देणे, त्यांना आधार देणे, त्यांना नीट बरे करणे ही गोष्ट प्रशासनावर प्राथमिक दृष्ट्या येते आणि दुसरीकडे नागरिकांना उपाशी न राहू देणे, म्हणजे जे व्यवहार चालू आहे ते व्यवहार निश्चितपणे आता पहा
मोहम्मद तगलुगी कारभार कशाला म्हणतात मी त्याचं उदाहरण देतो की ज्यावेळेस पेट्रोल पंप सील करता तुम्ही, हे पेट्रोल पंप सील करत असताना हा नेमका कोणता पेट्रोल पंप सील करायचा, कोणत्या पेट्रोल पंपावर गर्दी व्हायची, म्हणजे पेट्रोल पंप सील करायचे आणि दुसऱ्या पेट्रोल पंपावर गर्दी झाली की तिथं कारवाई करायची. म्हणजे नेमकं करायचं काय, व्यवहार करायचा कसा व्यापाऱ्यांनी. एकीकडे पेट्रोल पंप काही सील करायचे आणि दुसरीकडे गर्दी झाली तर त्याच्यावर कारवाई करायची. ही भूमिका दुपट्टी भूमिका घेऊन प्रशासन वसुलीचं काम करतंय आणि या वसुलीमधून भ्रष्टाचाराचा कळस प्रशासनाच्या माध्यमातून होत असताना उघड्या डोळ्याने सरकार पाहतंय. या सरकारचा पाठिंबा पूर्णपणे भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि भ्रष्ट प्रशासनाला आहे. नारायणा ई टेक्नो स्कूलचा शुभारंभ गुरुवारी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पार पडला. जालना रोड परिसरामध्ये नारायणा ई टेक्नो स्कूल या निवासी शाळेला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी या शाळेचा शुभारंभ माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नारायणा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी लायन्स ब्लड बँक मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. मनपा प्रशासनाने कोविड सेंटरसाठी सध्या 31 मंगल कार्यालय ताब्यात घेतली आहेत. महानगरपालिकेने 31 मंगल कार्यालयांची यादी जाहीर केली आहे. या मंगल कार्यालयातील सुविधांसाठी पालिका जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. पालिकेचे कोविड केअर सेंटर्स व शहरातील मंगल कार्यालय असे मिळून कोरोना रुग्णांसाठी 6000 बेड्स तयार करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यासाठी शहरातील मंगल कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्या व्यतिरिक्त पीईएस अभियांत्रिकी कॉलेज 125 खाटा, देवगिरी बॉयज हॉस्टेल 220 खाटा, सामाजिक न्याय विभाग मुलींचे हॉस्टेल 80 खाटा, विभागीय क्रीडा संकुल 400 खाटा, IHM बॉयज हॉस्टेल 129 खाटा, छावणीतील साई हॉस्टेल 270 खाटा, विद्यापीठ छत्रपती बॉयज हॉस्टेल 93 खाटा, विद्यापीठ रमाई हॉस्टेल 98 खाटा, विद्यापीठ यशवंत हॉस्टेल 108 खाटा, नवखंडा कॉलेज 93 खाटा, जामा मस्जिद 105 खाटा, कलाग्राम 75 खाटाचे कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीतील खंबीर कार्यकर्ते स्मृतिशेष बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष संजय उबाळे उर्फ बुद्धप्रिय कबीर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गुरुवारी अभिवादन सभा पार पडली. या अभिवादन सभेमध्ये विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे पालन करीत बुद्धप्रिय कबीर यांना अभिवादन केले. यावेळी प्राध्यापक राम बाहेती, पत्रकार शेखर मगर, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, मेजर सुखदेव बन, राधाकिशन पंडित, लोकेश कांबळे, भारत शिरसाट, चुन्नीलाल जाधव, मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, राजेश मुंडे, समाधान बारगळ, नितीन वाहुळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक संघर्ष बुद्धप्रियानं पाहिले. मग ती नामांतराची चळवळ असेल, पीएस बचावची चळवळ असेल, रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली, काशीराम यांच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर दलित अत्याचार विरोधी कृती समिती जी डाव्या आणि आंबेडकरवादी अनेक औरंगाबाद येथील, मग ते कॉम्रेड मनोहर टाकसाळ असतील, BH गायकवाड असतील, कॉम्रेड भीमराव बनसोड असतील, साथी सुभाष लोमटे असतील, यांच्या अनेकांच्या नेतृत्वात, त्यांच्या सहकार्यामध्ये त्यांच्यासोबत बुद्धप्रियानं काम केलेलं आहे. अत्यंत स्पष्ट वक्ता असणारा आमचा मित्र बुद्धप्रिय कोणाची भीडभाड नाही ठेवायचा, कारण त्याचा हात दगडाखाली नव्हता. ज्याचा दगडाखाली हात असतो तो भीडभाड ठेवतो, परंतु बुद्धप्रिय हा कोणाची भीडभाड ठेवणारा नव्हता. स्पष्ट वक्ता होता आणि त्याचं ऐकून घ्यायचे. त्याची अथॉरिटी होती, त्याची अधिकारवाणी होती की त्यानं केलेली टीका देखील, त्यानं बोललेला शब्द प्रत्येक किती मोठा माणूस असू द्या, किती लहान असू द्या, हा ते ऐकून घ्यायचे. आणि बुद्धप्रियबद्दलचं त्यांचं प्रेम कुठेही कमी होत नव्हतं आणि हे आम्हाला त्याच्या शेवटच्या क्षणात जाणवलं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. औरंगाबादेत तूर्तास कडक लॉकडाऊन नाही असा खुलासा करीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला जिल्हा प्रशासनाच्या कामाचा आढावा.
शासन निधीतून तयार करणाऱ्या रस्त्यासाठी पालकमंत्र्यांकडून मनपाला डेडलाईन। भाजपने आता जिल्हा प्रशासनावर साधला निशाणा। कोरोना कारवाई दरम्यान भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।